नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आपण 21 जानेवारी जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो व्हिडिओ पाहता येणार आहे. चला तर मग प्रश्न क्रमांक पहिला. प्रश्न क्रमांक पहिला आहे, शासनाने भोन येथील स्तूप राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे, ते कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेती संदर्भातील सर्व लाभांच्या योजनेसाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. अजित हे नवीन पोर्टल कृषी संदर्भात लागू करण्यात येणार आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. ज्ञानेंद्र प्रताप सिंग. ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 4. शासनाने भोन येथील स्तूप राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे, ते ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा या तालुक्यामध्ये राज्य स्तूप संरक्षित स्मारक हे मोताळा तालुक्यामध्ये आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. देशातील नवीन व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित गुरु घाशीराम तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या राज्यामध्ये आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. छत्तीसगड राज्यामध्ये नवीन घोषित असलेलं घाशीराम तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. देशातील नवीन व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित रतापानी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. मध्य प्रदेशमध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेमध्ये कोणत्या देशाच्या पुरुष संघाने विजेतेपद पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. भारतीय खो खो संघाने पहिले विजेतेपद पटकावलेलं आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. भारतीय पुरुष संघाने रविवारी झालेल्या फायनलमध्ये नेपाळचा पराभव करून खो खो विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन केलेलं असून, या विजयामुळे भारतीय महिला संघाने सुद्धा नेपाळवर आपल्या अंतिम फेरीमध्ये विजय मिळवलेला आहे. पुरुष संघाचा कर्णधार आहे प्रतीक वायकर आणि महिला संघाचे कर्णधार आहे प्रियांका हिंगळे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. चॅम्पियन ट्रॉफीसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. शुभमन गिल यांची चॅम्पियन ट्रॉफीसाठी कर्णधारपदी निवड करण्यात आलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. विधानसभेत सलग 9 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आमदार कालिदास कोळंबकर यांचा वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये नोंद करण्यात असून, ते कोणत्या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. वडाळा मतदारसंघातून हे सलग 9 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत, ज्यांचं वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये नोंद करण्यात आलेली आहे. त्यांचं नाव काय आहे? कालिदास कोळंबकर. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. आफ्रिका खंडातील कोणत्या देश ब्रिक्सचा 9वा अधिकृत भागीदार बनलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. नायजेरिया हा अधिकृत 9वा भागीदार देश हा बनलेला आहे. ब्रिक्स बद्दल महत्वाची पॉईंट घ्या. ब्रिक्स हे ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचं संक्षिप्त रूप आहे. ज्या देशाने 2001 मध्ये गोल्डमॅन सॅक्सचे अर्थशास्त्र जिम ओ नील यांनी या शब्दाची निर्मिती केल्यानंतर ही भागीदारी केली होती. आणि ब्रिक्सचं मुख्यालय कुठं आहे? शांघाय या ठिकाणी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते कोणत्या योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12.
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला देण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर संपूर्ण पालकमंत्र्यांच्या विषयी एक व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही खाली कॉमेंट करून सांगू शकता, जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ आपण 100% बनवून देणार आहोत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. कोणत्या संस्थेने ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2025 जारी केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जागतिक आर्थिक मंच याने ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2025 जारी केलेला आहे. समोरचा आहे, त्याच्या अगोदर त्याचे पॉईंट आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे जागतिक जोखीम अहवाल प्रसिद्ध केलेला असून जो पहिल्यांदा 2006 मध्ये प्रकाशित झालेला होता, ज्याने अत्यंत हवामानाला पर्यावरण धोका म्हणून वर्गीकृत केले होतं. 2024-25चा अहवाल ग्लोबल रिस्क कॉर्पोरेशन सर्व्हे म्हणजेच GRPS वर आधारित आहे आणि अल्पकालीन म्हणजेच 1 ते 2 वर्ष आणि दीर्घकालीन 10 वर्ष या कालावधीतील जोखमींचे मूल्यांकन केले जातं. अल्प मुदतीच्या जोखमींमध्ये चुकीची माहिती, अत्यंत हवामान घटना आणि राज्य आधारित सशस्त्र संघर्ष यांचा समावेश याच्यामध्ये केलेला असतो. लोकसंख्या शास्त्रीय यांची तीव्रता सुद्धा याच्यामध्ये अपेक्षित केलेली असते. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. ट्राजन 155 मिमी तोफखाना प्रणाली भारत आणि कोणत्या देशाने विकसित केलेली आहे? कोणती? ट्राजन 155 मिमी टोल्ड तोफखाना ही प्रणाली भारत आणि दुसऱ्या कोणत्या देशाने विकसित केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भारत आणि फ्रान्स या देशांनी ट्राजन 155 मिमी हा तोफखाना विकसित केलेला आहे. समोरचा त्याच्याबद्दल पॉईंट घ्या. भारत आणि फ्रान्सने विकसित केलेल्या ट्राजन 125 मिमी टोल आर्टिलरी गन सिस्टीमला आर्मेनियाकडून निर्यात ऑर्डर मिळालेली असून लार्सन अँड ट्रुडो म्हणजेच LNT आणि KNDS म्हणजेच फ्रान्स यांनी संयुक्तपणे विकसित केलेली ही आणि भारतातील उत्पादित केलेली ही 155 मिमी 52 कॅलिबर टोल्ड गन सिस्टीम आहे, जी तोफखाना दारुगोळ्यावर अवलंबून 40 मिमीपेक्षा जास्त किलोमीटरपेक्षा जास्त आणि आधुनिक लढाईसाठी डिझाईन केलेली आहे. कोणी? भारत आणि फ्रान्स या देशाने. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. कोणते भारतीय नौदल जहाज INS बहुराष्ट्रीय सराव लॅपर हाऊसच्या 4थ्या आवृत्तीत सहभागी झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, INS मुंबई. हे जहाज बहुराष्ट्रीय सराव लॅपर हाऊस च्या 4थ्या आवृत्तीत सहभागी झालेला आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. INS मुंबई स्वदेशी बनावटीचे मार्गदर्शी क्षेपणास्त्र विनाशक च्या 4थ्या आवृत्तीत सहभागी होत आहे, ज्याचं या सरावात ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, UK, अमेरिका, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर आणि कॅनडा या देशांचा नौदलांचा याच्यामध्ये समावेश आहे. हे सागरी परिस्थितीजन्य जागरूकता पाळत ठेवणे, प्रतिबंध, हवाई ऑपरेशन्स आणि माहितीची देवाणघेवाण वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते. हा सराव भारताची नौदल समन्वय, अंतर कार्यक्षमता आणि नियमांवर आधारित सागरी आदेशांची बांधिलकी ही ठरवतो. इंडो पॅसिफिक प्रदेशात सुरक्षा आणि वाढ सुनिश्चित करण्यासाठी भारताच्या सागर विजनची सुसंगत आहे. तर मित्रांनो, हे होते काही 21 जानेवारीचे महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो व्हिडिओ पाहता येईल आणि आपल्या मित्रांना पण शेअर करून घ्या, जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.